दिनांक 3/5/2025 रोजी APMC पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारी एक 16 वर्षाची मुलगी निर्भया ही तिच्या सकाळी 6:30 वाजल्यापासून घरातून ती निघून गेली होती। त्यानंतर आईवडिलांनी प्राथमिक तिचा शोध घेतला परिसरात आणि नातेवाईकांकडे वगैरे आणि ती मिळून आली नाही, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यानंतर दुपारी ती मिळून येत नसल्याबाबतची तक्रार दिली। लहान मुलं ही जर मिळून येत नसतील तर आपण त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्या आरोपितांच्या विरुद्ध, अज्ञात आरोपी असतील किंवा कोण असेल त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करतो। त्याप्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद केला। त्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंद केल्यानंतर या मुलीच्या बाबतीमध्ये तसेच तिची कुठे ओळख आहे, कोणाबरोबर काय आहे का, मैत्री आहे का वगैरे याचा तपास करत असताना हा तपास आमच्या API प्रणिता भाकरे मॅडम यांनी हा तपास घेतला, सूत्र हातात घेतली आणि त्यांनी त्याबाबतमध्ये माहिती काढली असता त्या मुलीचे काही मित्र, काही ओळख असणारी काही मुलं वगैरे या बाबतीत माहिती काढली। अधिक माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक असं विश्लेषण करून पहिल्यांदा एका मुलाला, ज्याचं वय 20 वर्ष आहे, त्याच परिसरात राहणारा, त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये असं समजलं की त्यांनी त्या मुलीच्या सोबत तिला, तो ज्या ठिकाणी सानपाडा येथे एका कुरिअर कंपनीत काम करतो त्या कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये एक मेझनाईन फ्लोअर आहे, एक पोटमाळ आहे, तिथे खूप सामानाची अडगळ वगैरे आहे, त्या ठिकाणी तिला लपवून ठेवलं होतं। म्हणजे ती गेली ज्या दिवशी 3 तारखेला गेली, 3 आणि 4 या दोन्ही रात्री तिला तिथेच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली। मुलीची सुटका करून तिचं विश्वासात घेतलं असता तिचं लैंगिक शोषण सुद्धा केल्याचं इथे समोर आलं। त्यामुळे त्या चौकशी करून या गुन्ह्यामध्ये पोक्सोची सुद्धा कलम अंतर्भूत केली गेली आणि तो जो अपहरण करून गेलेला तो मुलगा आहे त्याला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे।